दानी नेहमीच आहे, नेहमीच आहे. रोल कर रे. नेहमीच म्हणजे काहीच नाही. ते म्हणतात मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या लोक पुढे येऊन देत नाही. वास्तविक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत, तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे, त्यांना थांबवलं नाही पाहिजे. त्यादिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं एवढी काळजी घ्या. देवेंद्र येऊ द्यात, मी येऊ द्यात, एकनाथराव येऊ द्यात, जरी झेड प्लस आम्हाला असली तरी आम्हाला बोलायचं नाही, बोलायचं तो आमचा परंतु त्यांना काही करायचं असतं गोपाल सर थोडा मागे प्लीज. गोपाल सर थोडं मागे, थोडं काही काळजी घेतात काही नाही का. पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना पक्षाचा दावा राहणार आहे, कारण या अगोदर शिवसेना पक्षाचा त्या ठिकाणी आमदार होता आणि गेल्या अनेक निवडणुका जर पाहिल्या तर चांगलं मताधिक्य हे पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाला मिळालेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडे असावा आमचं असं स्पष्टपणे मागणी. तू अजित पवार गटाचे आमदार तिथं आहे, मग आपण दावा करताय. मी तुम्हाला सांगतो, आज रोजी जे आमदार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीहून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती रस्सीखेच चालू आहे आणि त्या अनुषंगानं आगामी कालावधीमध्ये एखादं सीट कमी होऊ नये या दृष्टिकोनातून ते शिवसेना पक्षाकडं जर ती जागा आली तर नक्कीच मला खात्री आहे की एक आमदार कायमस्वरूपी हा महायुतीचा राहील. आपल्याला जर ती जागा मिळाली नाही तर मग नाही, मी तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही पूर्णपणे महायुतीच्या उमेदवारांचं काम करेल. कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये सेनापती एकीकडं आणि सैन्य दुसरीकडं असं काही पक्षांचं झालं, त्या पद्धतीने शिवसेना वागणार नाही. शिवसेना महायुतीच्याच घटक पक्षाचं काम करणार. राज्यव्यापी विचार केला तर राज्याचा चेहरा कोण असेल आताच्या या महायुतीच्या? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हा एक विश्वासदर्शक चेहरा राज्यातील जनतेला वाटतो. आपलासा माणूस वाटतो, आपला माणूस वाटतो. अनेक योजना त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. सहजतेने उपलब्ध होणारा मुख्यमंत्री, सहजतेने कामे मार्ग लावणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मला 100% खात्री वाटते की आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीचा एक विश्वासदर्शक चेहरा म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील निवडणुका झाल्या तर नक्कीच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवरती येईल. मुख्यमंत्री कोण असेल? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चांगला कारभार केलाय. आगामी कालावधीमध्ये देखील त्यांना संधी दिली तर हे राज्य देशामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावरती काम करेल. त्यावरती आता शिंदे गटानंच थेट दावा केलाय. अडचणी वाटतात तुमच्या? महाराष्ट्रामध्ये शिंदे गट, आदरणीय दादा देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय रामदासजी आठवले, इतर पक्षाची महायुती गेल्या अनेक वर्षापासून महायुतीमध्ये काम करत असताना असा निर्णय झालेला आहे की ज्या ज्या पक्षाचे जे जे आमदार असतील त्या त्या जागा त्या त्या पक्षासाठी सोडण्यात येणार आहे. तर माझी खात्री आहे की पिंपरी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट आहे, आदरणीय दादांची सीट आहे. त्यामुळं जो दादा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी गेली 5 वर्षापासून काम करते. त्यामुळं माझा विश्वास आहे ही सीट आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार आहे. आधी शिवसेनेचा आमदार इथं होता असं त्यांचा एक उल्लेख जो आहे याच्या आधीचा, जो शिवसेनेचा आमदार होता तो महायुतीत नाही आहे, त्यांची युती वेगळी आहे. आता एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी गेली 5 वर्षापासून काम करतो. ते म्हणतात की नाराजी खूप आहे आमदारांबद्दल इथं. नाराजी ठरवणारे ते कोण आहेत? पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनता ठरवणार आहे कोण नाराज आहे कोण नाही. शेवटी पक्षाचा प्रत्येकाला अधिकार आहे, ज्या त्या पक्षासाठी ती जागा मागण्याचा हा अधिकार आहे. पण शेवटी चारही पक्ष ज्यावेळेस एकत्र बसतील तो जो निर्णय होणार आहे तो आम्हाला मान्य असणार आहे. लोकसभेत जो काही लीड मिळालं पार्लमेंट त्याचा उल्लेख करत ते या ठिकाणी दावा करतात
काय याचा अरे लीड भेटला म्हणूनच खासदार झाले ना ते. पिंपरीतनं भेटला लीड, चिंचवडमधनं भेटला, मावळमधनं भेटला, मग खासदार कशी काय झाली? हम्म. लीड भेटल्याशिवाय तर खासदार होत नाही. ते तुमच्यामुळं का फक्त शिंदे गट? अरे पक्षांनी, असं कसं काय, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळलेला आहे, त्यामुळे ते खासदार झालेले आहेत.